तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपण देणार आहोत रक्षाबंधन निमित्ताने बॅनर, PSD आणि PLP फाईल. तर जास्त वेळ नाही घेत तुमचा, मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे, पेड फाईल मिळणार आहे. पेड फाईलला पासवर्ड नसतो, तुम्हाला इझी टू डाउनलोड असते. फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आणि स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचे. जर तुम्ही आपला फर्स्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला इथे माहीत असेल आपण हा डिझाईन तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, हा जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही तो आपला व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला इथे आय आयकॉन दिसत असेल, तुम्हाला सेम आहे याच्या ॲज अ प्रोसेस. तर आता मी सेकंड तुम्हाला जो देणार आहे ते दाखवतो. आता हा जो आहे आपला, याच्यामध्ये मी बॅकग्राऊंड कसं म्हणलं आहे, फक्त याच्या ओव्हरले वगैरे ब्लेंड करून मी दाखवलेलं आहे. मी तुम्हाला एवढी काय प्रोसेस सांगणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला काय चेंजेस करायचे ते सांगणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये हा इमेज जो आहे, हा इमेजला मी HDR इफेक्ट मारलेला आहे. तुम्ही जर पेड फाईल घेत असाल तर त्यामध्ये HDR इफेक्ट दिसतो आणि तो प्रीसेट तुम्हाला डायरेक्ट कॉपी करून पेस्ट करायचे. ठीक आहे, DNG फाईल म्हणून असेल, लाईटरूमचा यूज करून तुम्ही इथे बनवू शकता. याच्यानंतर तुम्हाला इथे हा टेको बोल्ड फॉन्ट आहे. टेको बोल्ड फॉन्ट तुम्हाला इथे डबल क्लिक करायचे आणि युनिकोड तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचे. इथे पूर्ण इथे जो टाईप केल्यानंतर मग तुम्हाला दिसेल आणि याच्या खाली सबटायटलसुद्धा दिलेलं आहे. सबटायटल पण तुम्ही चेंज करू शकता. बाकीच्या यांच्यासोबत छेडछाड करू नका, कारण हे इन्फिनिटी फॉन्ट आहे, तुम्हाला चेंज करता येईल. आणि ही कॅलिग्राफी आहे. कॅलिग्राफी तुम्हाला एवढी खास नाही कॅलिग्राफी आपली करता येत, तरी पण मी ट्राय केलं आहे, तुम्हाला जर आवडला असेल. आणि हा मेन मेटॅलिक इफेक्ट जो तुम्हाला सर्वांना त्याची आतुरता आहे, तो मेटॅलिक इफेक्ट मी लवकरच देणार आहे. तुमचा सपोर्ट चांगला येतो आहे आपल्याला. लवकरच आपले 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे, तर मी तुम्हाला मेटॅलिक इफेक्ट देणार. तर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा. आणि दुसरा जो आहे आपला रक्षाबंधनचाच, हा मी तुम्हाला दिलेला आहे. हा मला एक इमेज भेटला, मी आज तुम्हाला व्हिडिओ देतो आहे, कारण काल मी दिलेला आणि आज बोललो अजून एक काही द्यावं, तर म्हणून आज हा मी तुम्हाला देतो. ठीक आहे, हा जो आहे फॉन्ट आपला इन्फिनिटी फॉन्ट आहे. हा तुम्ही तर काही चेंजेस करू नका, सिम्पली सेम त्या मागच्या याच्यासारखंच आहे, मागच्या PSD सारखंच तुम्हाला इथे इमेज चेंज करावं लागेल. आणि टेको बोल्ड फॉन्ट आहे, हा डबल क्लिक करून तुम्ही इथे चेंज करून घ्या आणि नंतर मग सेव्ह करून घ्या दोन्ही फाईल तुम्हाला इथे. आता आपण फोटोशॉपमध्ये कसं डिझाईन केलं ते पाहिलं, आता आपण PLPमध्ये पाहू कसं डिझाईन करायचं. आणि हो पासवर्ड 2 स्टेपमध्ये असतं, तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. भरपूर जणांना पिक्सेल लॅबचे एरर येतात, त्यासाठी तुम्ही आपला पिक्सेल लॅब वापरून घ्या. आपला पिक्सेल लॅब तुम्हाला लिंक दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असं ओपन करून घ्यायचे, तुमच्यासमोर काय असा इंटरफेस तयार होईल. ठीक आहे, मग तुम्हाला इथे PLP ॲड कशी करायची मी ते दाखवतो. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचा. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर .PLP तुम्हाला इथे दिसत असेल, याच्यावर क्लिक करायचा आणि तुम्ही जिथे फाईल सेव्ह केलेली आहे तिथे तुम्हाला ती फाईल मिळून जाईल. आणि मग तिथून ओपन अँड ॲडवर क्लिक करायचा. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. इथं आला ओपन अँड ॲडचा ऑप्शन, इथे ओपन अँड ॲडवर क्लिक करायचा जर तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचं असेल तर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला असं इथे समोर दिसेल. आता इथे काय काय चेंजेस करायचे ते मी सांगतो. हा इफेक्ट जो आहे, या इमेजला मी HDR इफेक्ट दिलेला आहे. आपल्या पेड फाईल्समध्ये तुम्हाला हा इफेक्ट दिसतो, त्यांना तुम्हाला लाईट रूममध्ये कॉपी पेस्ट करायचे, फक्त कॉपी पेस्ट करायचे. ठीक आहे, कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट इथे असं मिळेल आणि मग सेव्ह करून PNG तयार करून इथे आणा. त्याच्यानंतर मग आपण काय केलं आहे, याचं टेक्स्ट तुम्हाला चेंज करायचे. बाकी तुम्हाला इथे चेंज करता येणार नाही, डायरेक्ट PNGs लावलेले आहेत मी. फक्त तुम्हाला इथे डबल क्लिक करायचे आणि डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचे. तुमचा जो क्लायंटचं नाव असेल तो तुम्हाला इथे टाकायचे. आणि त्याच्यानंतर आहे इथे सबटायटल. तुमच्या क्लायंटचं अध्यक्षपद असेल किंवा दुसरं काय असेल ते सबटायटल तुम्ही इथं टाकू शकता. हे झालं आपलं आता थर्ड. आता आपण सेकंड बघू. आता मी जे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला इथे असं समोर दिसेल. इथे तुम्हाला स्ट्रेच वगैरेचा काही इफेक्ट नाही, समोर लाईव्ह दाखवतो प्रिव्ह्यू मी. ठीक आहे, इथे पण तुम्हाला सेम आपलं इमेज चेंज करून घ्यायचे, इफेक्ट मारून PNG तयार करून इथे घेऊन घ्यायचे. आणि बाकीचा हा टेको बोल्ड फॉन्ट आहे. हा टेको बोल्ड फॉन्ट पण तुम्हाला इथे डबल क्लिक करून क्लायंटचं नाव टाकायचे. क्लायंटचं नाव टाकलं की मग तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचे सर्व काही सबटायटल वगैरे. हा तुम्हाला मेटॅलिक टेक्स्ट आहे. मेटॅलिक टेक्स्ट मी तुम्हाला मोबाईलमध्ये जे युजर्स आहेत, मोबाईलमध्ये जे आहेत त्यांना पण यूज करायला देणार आहे आणि ते पण दाखवणार कसं काय करायचं. ठीक आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पहिलेच. आणि आता सेव्ह कसं करायचं तेही दाखवतो. 3 डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचे. ठीक आहे, सेव्ह होऊन जाईल तुमचा. आता बाकी हा पिक्सेल लॅब आपला तुम्ही इन्स्टॉल करा नक्की, कारण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर बॅकग्राऊंड वगैरे दिसतात. इथं इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे बॅकग्राऊंड दिसतील. ठीक आहे, हे जे रेग्युलर यूज होतात ते बॅकग्राऊंड मी टाकलेले आहेत. इथे तुम्हाला PNG पण आहेत. स्टिकरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेम वगैरेचे भरपूर असे PNG दिसतील.
तर तुम्ही आपला पिक्सेल लॅब इन्स्टॉल करून चेक करा, तुम्हाला आवडेल नक्की. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका.